जय महाराष्ट्र फ्रेंड्स. तर आता हे आहे जवस. जिकडे याला आळशी पण म्हणतात, तर ह्याची वेगवेगळी नावं आहेत. तर हे आमच्या मंगळवेढ्यामध्ये ज्वारीच्या रानात टाकलं जातं. आता सुगी झाली आणि जसं की मी गावाला जाऊन आले आता, तर माझ्या मोठ्या ताईंनी हे जवस दिलेत. तर आता मी ह्याची छानशी चटणी बनवणार आहे. आणि हे खूप छान हेअर कंडिशन पण होऊ शकतं. म्हणजे हे भिजवून नंतर उकळून जर तुम्ही छान हे केसांना अप्लाय केलं ना, ते तुमचे केस खूप छान होतात. आणि जवसाचं तेल ऑब्वियसली पूर्वी वाड्यांना लावलं जायचं. वाड्यांच्या खांडांवरती जे लाकडी काम केलेलं असायचं त्याच्यावरती जवसाचं तेल लावतात, कारण कीड लागत नाही असं होतं. त्यामुळे जवसाचं तेल हे खूप गुणकारी पण आहे आणि हे औषधी आहे. आणि हे सूप आहे जे आता मी आरूला आणायला सांगत होते, सूप घेऊन ये. तर मला पण असून काही फार पाकडायला येत नाही. आजी मला खूप शिकवायची लहानपणी, पण ते पाकडायला एवढं जमत नाही. पण मला आवडतात त्या सगळ्या गोष्टी. आणि आता चला तर मी हे साफ करून घेते आणि ह्याची छानशी आज जवसाची चटणी बनवणार आहे मी. तर मग या मग सगळे खायला जवसाची चटणी.